नमस्कार. नेक्स्ट एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत डिव्हिजनचे. पुन्हा स्टँडर्ड फॉर्म्युले यूज करायचे आणि रूल यूज करायचे. सो फंक्शन दिलेलं आहे fx = sin x अपॉन log x आणि त्याचा f'(x) फाइंड आउट करायचं. पण हे u अपॉन v दिसतंय. u अपॉन v चा रूल वापरायला लागेल आपल्याला. सो f'(x) कसं म्हणणार आपण? देअरफॉर f'(x) त्यासाठी रूल काय लागणार आहे? आता इथे u आणि v इंटरचेंज करून चालत नाही. ते त्या जागी न्यूमरेटर डिनॉमिनेटर असे ना ते. त्यामुळे न्यूमरेटर डिनॉमिनेटर ते तसंच ठेवायचं. मल्टिप्लिकेशन मध्ये उलट सुलट करून चालतं. फंक्शन तुम्हाला जे फर्स्ट म्हणायचे ते फर्स्ट म्हणा, जे सेकंड म्हणायचे ते सेकंड म्हणा. फायनल आन्सर शेवटी सेमच येईल. इथे चालणार नाही. सो याचा रूल काय आहे की सेकंड म्हणजे डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर असा तो रूल आहे डिव्हिजनचा. तर त्याच्यात आपण बघूया हे. सो u = sin x कारण हा न्यूमरेटर आहे आणि v = log x. आता या दोघांची डेरिव्हेटिव्हज काढून घेऊया आणि फक्त इथे आपण सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर u' किंवा डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x काय डेरिव्हेटिव्ह ऑफ sin x इज cos x. सिंपल आहे फॉर्म्युला पाठीचं. आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ log x म्हणजे v' ते काय आलं 1/x. आता हे फक्त आपण इथे सबस्टिट्यूट करूया. देअरफॉर f'(x) = u म्हणजे v म्हणजे काय log x इंटू काय आहे u' म्हणजे काय आलंय u' आलंय cos x मायनस u म्हणजे sin x इंटू काय आलंय v' म्हणजे 1/x अपॉन हा जो सेकंड किंवा डिनॉमिनेटर आहे सेकंड व्हेरिएबल सेकंड हे आहे फंक्शन त्याचा स्क्वेअर म्हणजे log x चा स्क्वेअर. अजून फार काही सिम्प्लिफाय करता येणार नाही. फार फक्त काय करता येईल हा जो 1/x आहे इथे दिसतोय त्याला आपण डिनॉमिनेटर सेम करून त्याला इथे खाली आणू शकतो आणि सगळा बाकी आणखी काही कॅन्सल वगैरे होणार नाही. पण इथे log x सगळीकडे कॉमन वगैरे नाहीये त्यामुळे कॅन्सल नाही होणार. सो हा ह्यालाच फक्त 1/x आहे ना, तर ह्याला आणायचं असेल त्याला मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे काय होणार x log x नाही केलं तरी असंच ठेवलं तरी चालतं इंटू cos x मायनस sin x अपॉन ह्या सगळ्याला काय असणार आहे हा x असणार आहे कारण डिनॉमिनेटर आपण या दोघांचा सेम करून घेतला अपॉन x तो आहेच पण तिथेच आपण हा log x स्क्वेअर असं लिहू शकतो. सो f'(x) this x log x cos x minus sin x upon x log x ब्रॅकेट स्क्वेअर. अजून काही सिम्प्लिफाय करता येणार नाही. सो हे फंक्शन आलं लास्ट फंक्शन जे f(x) चं डेरिव्हेटिव्ह आहे. जनरली थोडंसं लेंथीच येतं जेव्हा अशा कॉम्बिनेशन मध्ये डेरिव्हेटिव्ह काढतो तेव्हा जास्त मोठं फंक्शन येतं डेरिव्हेटिव्ह. तर u अपॉन v असेल तर हा रूल अप्लाय करायचा आणि डायरेक्ट फॉर्म्युला अप्लाय करायचा. नेक्स्ट फंक्शन दिले f(x) = e⁻x अपॉन cot x म्हणजे पुन्हा u अपॉन v रूल आलाय. तर आपल्याला तो रूल लिहूया आधी. देअरफॉर f'(x) कसं लिहितो आपण तर सेकंड म्हणजे डिनॉमिनेटर इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट मायनस फर्स्ट इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ सेकंड अपॉन सेकंड स्क्वेअर. तर हिअर u म्हणजे न्यूमरेटर आहे u = e⁻x. सो त्याचा u' म्हणजेच डेरिव्हेटिव्ह काय होणार त्याचा तर e⁻x असतं. सिंपल आहे. त्याच्यानंतर v आहे डिनॉमिनेटर आहे cot x. डेरिव्हेटिव्ह v' त्याचं काय होणार आहे cot x असतं मायनस cos x स्क्वेअर x मायनस साइन आहे ते लिहायचं. सो आपण हे काढून घेतलं तर त्या रूल मध्ये घालूया. देअरफॉर f'(x) = v म्हणजे काय आहे cot x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ u ते u' किती आहे e⁻x मायनस u म्हणजे काय e⁻x इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर v' काय आहे मायनस आहे म्हणून ब्रॅकेट मध्ये लिहूया. मग हे मायनस मायनस प्लस होईल नेक्स्ट स्टेप cos x स्क्वेअर x अपॉन सेकंडचा स्क्वेअर म्हणजे काय cot v काय cot. सो cot x स्क्वेअर म्हणजे cot स्क्वेअर x असं ते लिहिता येतं त्या पद्धतीने. सो विच इज इक्वल टू काय कॉमन येते का बघा ह्या मायनस मायनस प्लस होईल e⁻x कॉमन आहे तेवढं फक्त घेऊया e⁻x इंटू ब्रॅकेट cot x राहिलं इथे प्लस झालं मायनस मायनस प्लस झालं cot x प्लस cos x स्क्वेअर x आणि डिनॉमिनेटरला झालं cot स्क्वेअर x. अजून काही सिम्प्लिफाय होणार नाही किंवा काही कॅन्सल होणार नाही. तो हेच आपलं काय असणार आहे f'(x). त्यामुळे या फंक्शनसाठी हे झालं त्याचं डेरिव्हेटिव्ह फक्त हा रूल अप्लाय करायचा.